स्वामी समर्थ. चला आज आपण शेवग्याच्या पानाची भाजी बनवणार आहे. बघा ही शेवग्याची पानं आहेत, अशी कवळी कवळी घेतलेली आहेत. ही आपण आपल्या गार्डन मधून आणलेलं आहे. आपल्या गार्डन मध्ये शेवग्याचं झाड आहे. आता आपण ह्याला अशी वरबडून घ्यायची. ह्याच्यावर कारण की मुंग्या असतात, किडे असतात, आळ्या असतात, तर ही अशी स्वच्छ नीट करून घ्यायची आणि 4-5 पाण्यानं हिला धुवून घ्यायची. का तर ह्यात घाण असते ना, म्हणून ह्याला 4 पाण्यानं धुवून घ्यायची. आता आपण हिला 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ह्या भाजीचे खाण्याचे खूप असे फायदे आहेत. का तर हे हाडाला पण चांगली असते आणि डोळ्याला पण चांगली असते आणि आपलं रक्त पण शुद्ध करते. ही शेवग्याच्या पानाची भाजी आहे, ही पौष्टिक भाजी आहे आणि ह्याचे भरपूर फायदे आहेत. ह्या भाजीचे तुम्ही पण माझ्या मैत्रिणींनो एकदा बनवून घरी आठवड्यातून एकदा बनवून तरी खावा. चला आता आपण इथं लोखंडचा तवा ठेवून घेतलेला आहे. का तर लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवलेले पदार्थ खायला निरोगी असतात आणि शरीर पण आरोग्य राहतं. ह्याच्यामुळे आपण लोखंडाच्या तव्यात आज भाजी बनवणार आहे. त्याचे खूप फायदे आहेत लोखंडाच्या तव्यात भाजी बनवण्याचे. चला आता आपण 2 चमचे ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. बघा इथं आपण लसूण, कोथिंबीर आणि मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे. का तर ही भाजी ना मेथीच्या भाजीसारखी बनवल्या जाते. हिला काय जास्त वस्तू लागत नाहीत. चला आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया ही भाजी. आता आपण ही पेस्ट तेलामध्ये टाकलेली आहे. तर आता आपण असे हलवून घेऊया. आता आपली मिरची चांगली तळलेली आहे. आता आपण ही भाजी ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याला असं हलवून घेऊया ह्या भाजीला. अशी एकजीव करून घेतलेली आहे. का तर आपल्याला हिच्यात पाणी वतायचं नाही. ही मेथीची जशी भाजी बनवतो आपण ना, तशी आपण हिला बनवायची आहे. आणि आता हिला 5-10 मिनिटं वाफेवरती झाकून ठेवूया. अशी हिला झाकून ठेवूया वाफेवरती. आता आपण ह्याच्यात चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया जरा जाडसर. मी असं इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आता आपण ह्याचं एकजीव करूया. ही भाजी मी एकटीसाठी बनवलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये जास्त माणसं असेल तर तुम्ही ही भाजी जास्त पण साहित्य वापरून बनवू शकता. बघा कशी आपली पांढरी शिपट ज्वारीची भाकरी झालेली आहे. आता आपण ज्वारीच्या भाकरीसोबत ती भाजी खाणार आहे. चला माझ्या माता बहिणींनो, या शेवग्याच्या पाल्याची भाजी खायला खूप छान झालेली आहे. ह्याची चव पण एकदम मेथीच्या भाजीसारखीच लागते. तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या मुलांसाठी नक्की बनवून खाऊ घाला. हे भरपूर ह्याच्यात विटामिन आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. मला फॉलो करा.